आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. जीत, खूप झाला आगाऊपणा. जा आता झोपायला. हे बघ, जिकडे तू तिकडेच मी. जीत, का हट्टीपणा करताय? हट्टीपणा मी नाही, तू करतेस. लाईट बंद कर आणि चुपचाप माझ्याजवळ येऊन झोप. ती बेडवरून खाली उतरली आणि लाईट बंद करायला जाणार तितक्यात बाहेर दारावर थाप पडली. तिने जाऊन दरवाजा उघडला. तर दारात माई उभ्या होत्या. दुर्वा, सत्या कुठे आहे? माईंचा आवाज ऐकून तो लगेच उठून बसला. अहो, माई आल्यात. दुर्वाने पाठीमागे वळत त्याला सांगितलं. तसा तो उठून उभा राहिला आणि दाराच्या दिशेने गेला. सत्या, तू इथे काय करतोयस? अगं माई, ते तिचं सामान शिफ्ट केलं ना, तर त्यातच तिची मदत करत होतो. दुर्वा, झालं ना सगळं सामान लावून? त्यावर दुर्वाने होकार दिला. सत्या, तू जा, तुझ्या खोलीत जाऊन झोप जा. माई, जा म्हटलं ना. इथून पुढे जर रात्री तू मला तिच्या खोलीत दिसलास तर मी सरळ तिला माहेरी पाठवून देईन. माईंच्या बोलण्यावर बिचाऱ्याचा चेहराच पडला. दुर्वाला तर त्याचा चेहरा बघून खूप हसायला येत होतं. ठीक आहे, जातो. गुड नाईट. तो दुर्वाला एक लुक देऊन तिथून बाहेर पडला. दुर्वा, तू पण जाऊन झोप आता. हो माई, गुड नाईट. तिला गुड नाईट विश करून माई तिथून निघून गेला. तसा दुर्वाने दरवाजा बंद केला. आणि ती पुन्हा हसू लागली. काही केल्या तिला तिचं हसूच कंट्रोल होत नव्हतं. माई पण त्यांच्या खोलीत निघून गेल्या. तसं हॉलमध्ये लपून बसलेले 2 चोर बाहेर आले. अर्थातच ते चोर होते शिवा आणि सूर्या. यार शिवादा, काय खतरनाक गेम खेळलास यार तू. चक्क भाईला वहिनीच्या खोलीतून बाहेर काढलेस, ते पण माईला हाताशी धरून. मानलं पाहिजे बाबा तुला. अरे मग काय, या अशा अतरंगी गोष्टींमध्ये शिवाचं डोकं एकदम सुपर फास्ट पळतं. आता जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी भाईला सुद्धा वहिनीजवळ येऊ देणार नाही. आपण उपाशी तर भाई पण उपाशी. आपण उपाशी शिवादा, पण आपण मगाशीच जेवण केलं ना. सूर्या, तू जाऊन पोगो बघ. माकड कुठलं. शिवा त्याला रागात म्हणाला आणि वरती त्याच्या खोलीकडे निघून गेला. आता उपाशी राहण्याचा आणि पोगो बघण्याचा काय संबंध? हा शिवादा पण ना मला कन्फ्यूज करून टाकतो. सूर्या स्वतःशीच बडबडत झोपायला त्याच्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशीपासून लग्नाची तयारी अगदी जोरात सुरू झाली होती. सत्यजितने कोल्हापूर मधला सगळ्यात मोठा
रॉयल पॅलेस लग्नासाठी बुक केला होता. अशाच एका संध्याकाळी पाटील ब्रदर्स आणि पाटील सुनांची एक मीटिंग भरली होती. बाकीच्या 2 सुना व्हिडिओ कॉलवर उपस्थित होत्या. सो आता तुम्हाला लग्न कसं हवंय ते मला सांगा. त्यानुसार मी सगळ्या अरेंजमेंट्स करायला लावतो. भाई, ते तू इव्हेंट मॅनेजरलाच विचार ना, त्याच्याकडे भरपूर आयडिया असतील. शिवा, त्या त्यांच्या आयडिया आहेत, पण तुमच्याकडे पण काही आयडिया असतीलच ना, किंवा तुमच्या काही एक्सपेक्टेशन्स असतील तर त्या आपण त्यांना सांगू शकतो, जेणेकरून त्यानुसार ते लोक सगळ्या अरेंजमेंट करतील. सत्यजित सर, मला तर लग्नात पूर्ण व्हाईट थीम हवी आहे. आय मीन डेकोरेशन व्हाईट, फ्लॉवर्स व्हाईट, बाकी फर्निचर वगैरे सगळं व्हाईट, स्टेज डेकोरेशन पण पूर्ण व्हाईट. सगळं व्हाईट म्हटल्यावर सगळ्यांना कपडे पण पांढरेच घालून यायला सांगू. लग्न कमी, स्मशान घाटच जास्त वाटेल. काय म्हणतेस तारा? शिवाच्या बोलण्यावर ताराने गाल फुगवले. तसं दुर्वाने त्याला नजरेनच गप्प केलं. शिव, मी फक्त डेकोरेशनची थीम व्हाईट ठेवायचं असं म्हणते. व्हाईट कपडे घालायची काही गरज नाही. ओके ओके. शिवा, तुला काही ऍड करायचं का यात? नाही भाई, जे तिला आवडेल ते फिक्स करून टाक. मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, सो तुमच्या लग्नाची थीम व्हाईट असेल. सत्यजितने नोट करून घेतलं. चला, सूर्या राधा, आता तुमचं सांगा. राधा, तुला काय आणि कसं हवंय ते तू सांग. सूर्याने विचारलं. तसं राधा किंचित लाजली. तुम्हीच सांगा, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते करा, माझी काहीच हरकत नाही. भाई, तू एक काम कर, या दोघांना सरळ कोर्टात पाठवून दे आणि यांचं कोर्ट मॅरेज करून दे. साधं आणि सोपं. शिवाच्या बोलण्यावर सगळे त्याच्याकडे बघू लागले. अरे, असं काय बघताय? गमत केली मी. सत्यजितने त्याच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला. राधा, अगं काहीतरी असतीलच ना तुझ्या अपेक्षा, तू सांगू शकतेस. तसं राधाने दुर्वाकडे पाहिलं. खर तर बोलू की नको या विवंचनेत ती होती. कारण निंबाळकर फॅमिलीला आता एक नाही तर 2 कन्यादान करायची होती. शिंदे फॅमिलीच्या तुलनेत निंबाळकर फॅमिली तशी जेमतेम होती. त्यामुळे आपण काही वरचढ सांगितलं तर बाबा आपल्याला ओरडतील या भीतीने ती गप्प होती. राधा, खर्चाचं टेन्शन तू घेऊ नकोस. तू फक्त तुझी आवड सांग. जीत, तिला ना रेड रोजेस खूप आवडतात. आपण त्यांच्या लग्नात तीच थीम ठेवली तर? काय ग राधा, कशी वाटली आयडिया? तशी तिच्या चेहऱ्यावरची कळीच खुलली. कारण तिच्या मनात हेच सुरू होतं, पण बोलायचं कसं ते कळत नव्हतं. राधा, तुला खरंच रेड रोजेस आवडतात? सूर्याच्या विचारण्यावर तिने फक्त हो मध्ये मान डोलावली. भाई, मग डन करून टाक. आमच्या लग्नाची थीम रेड असेल. स्टेज डेकोरेशन पूर्ण रेड रोजेसच असेल. ओके, डन. तुमच्या लग्नाची थीम रेड. सत्यजितने ते सुद्धा नोट केलं. वहिनी, आता तू सांग, तुला कसं लग्न हवंय? तसे सगळे कुतूहलाने तिच्याकडे बघू लागले. तिने सत्यजितकडे पाहिलं.
तो सुद्धा गालात हसून तिच्याकडेच बघत होता. शिवा, मी सांगतो तिला कसं लग्न हवंय ते. दुर्वा पण आश्चर्याने बघू लागली. तिला कसं लग्न हवंय हे तर अजून तिने त्याला सुद्धा सांगितलं नव्हतं. त्यामुळे तो काय बोलतोय हे जाणून घ्यायची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली होती. तिला अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न करायचंय. स्टेज डेकोरेशन पूर्ण पारंपरिक गोष्टींनी सजलेलं असेल, ज्यामध्ये काही देखावे पण असतील. डेकोरेशन सगळं झेंडूच्या फुलांचं असेल. एवढंच नाही तर लग्नाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पारंपरिक वेशभूषा करायची. हे कंपल्सरी असेल. म्हणजे महिला असेल तर नऊवारी साडी आणि महाराष्ट्रीयन साज, पुरुष असेल तर एकतर पायजमा कुर्ता किंवा धोतर. काय एंजल, बरोबर ना? तशी ती आवाजून त्याच्याकडे बघू लागली, कारण खरंच तिने त्याला काही सांगितलं नव्हतं. पण तरीही त्याला तिच्या मनातलं कसं कळालं तेच तिला समजत नव्हतं. वाव यार भाई, खरंच मस्त आयडिया आहे. मला तर जाम आवडली बाबा. हो ना शिवादा, मला पण ही आयडिया खूप आवडली आहे. जीत, पण तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? तुझं साडीसाठी असणारं वेड. एका वर्षात तू घरात जे काही थोडेफार बदल केले ते सगळे जुनं ते सोनं या थीमला धरून केलेत. मागच्या पूजेच्या वेळी पण तू सगळं डेकोरेशन झेंडूच्या फुलांचं सांगितलं होतंस. घरात सगळ्या सुखसुविधा असताना सुद्धा तू काही गोष्टी आवर्जून जुन्याच वापरतेस. जसं घरात वॉटर प्युरिफायर आहे तरी सुद्धा तू किचन मध्ये मातीचा रांजण ठेवलायस. घरात मिक्सर आहे तरी सुद्धा जेव्हा नॉनव्हेज बनतं तेव्हा त्याचा मसाला पाट्यावरच वाटला जातो. आपल्या रूम मध्ये पण तू आर्टिफिशियल कुंड्या काढून नॅचरल झाडांच्या कुंड्या लावल्यात, ज्याची तू रोज स्वतः काळजी घेतेस. आणि सगळ्यात महत्वाचं, तुला आठवतं एकदा तू धोतर घाला म्हणून माझ्या मागे लागली होतीस, तेव्हा मी नकार दिल्यामुळे तुझा चेहरा पडला होता. सो या सगळ्या गोष्टींवरून मी अंदाज बांधला. अँड आय होप माझा हा अंदाज बरोबर असेल. तसे सगळे त्याच्या तोंडाकडे बघू लागले. तारा आणि राधा सुद्धा आश्चर्यचकित झाल्या. सूर्या, अरे हा भाई आपलं कॉम्पिटिशन का वाढवतोय? अशाने आपल्या बायकांच्या अपेक्षा वाढतील. इथे मी काल रात्री काय खाल्लंय ते मला आठवत नाहीये, आणि हा वहिनीची प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करतोय. हो ना यार शिवादा, अरे राधाला रेड रोजेस आवडतात हे पण मला आज कळतंय. जीत, मला असंच लग्न हवंय. वाव दादा, किती बारीक ऑब्झर्वेशन आहे तुमचं. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट पण तुम्ही नोटीस करता. तारा, असं काहीच नाही हा. मी पण तुझ्या खूप साऱ्या गोष्टी ऑब्झर्व करतो. सांगू का? नाही नको, राहूच द्यात. तुमचं ऑब्झर्वेशन माहिती आहे मला. तारा पटकन म्हणाली आणि लगेच शांत झाली. पण तिच्या अशा पटकन रिॲक्ट होण्यामुळे बाकी सगळे हसू लागले. खरं तर ताराला तो प्रसंग आठवला होता जेव्हा त्यांनी नजरेनेच तिची फिगर कॅल्क्युलेट करून सांगितली होती. तुम्हाला माझं नाव तरी लक्षात राहत होतं? अरे ते तर मी असंच तुला चिडवण्यासाठी वेगवेगळी नावं घ्यायचो. खोटारडे, तुम्ही नकाच सांगू मला काही. त्या दोघांची तू मेमे सुरू झाली. ते बघून बाकीच्या सगळ्यांनी डोक्याला हात लावला. बर, आजच्यासाठी एवढं पुरे. बाकी आपण नंतर बघू.
सत्यजितच्या ऑर्डरवर फॅमिली मीटिंग संपुष्टात आली. तो आपल्या खोलीत निघून गेला. तारा आणि राधाने सुद्धा कॉल कट केला. दुर्वाजीत मात्र तिथेच बसून होते. सूर्या आणि शिवा जाताच दुर्वा उठून उभी राहिली. तिने पळतच जाऊन त्याला एक कडकडून मिठी मारली. प्रत्येक वेळी स्पेशल गिफ्ट किंवा महागडं सरप्राईज अशा मुलींच्या अपेक्षा नसतात. हा वर्षातून 1-2दा असतात ती गोष्ट वेगळी. कधी कधी मुलींना आपल्या पार्टनरचं अटेन्शन सुद्धा हवं असतं. त्याने आपल्याला आपल्या गोष्टींना नोटीस करावं, आपली काळजी करावी, आपलं मत गृहीत धरावं, आपल्यावर खूप प्रेम करावं अशी माफक अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा जर न बोलता पूर्ण होत असेल तर त्याहून नशीबवान मुलगी कोणीही नसते. जीत, तुम्ही ना जगातले बेस्ट हजबंड आहात. सॉरी, फक्त बेस्ट हजबंड नाही तर बेस्ट मुलगा आहात, बेस्ट नातू आहात, बेस्ट भाऊ आहात, बेस्ट जावई आणि बेस्ट व्यक्ती सुद्धा आहात. ती पुन्हा त्याला बिलगली. तसा तो गालात हसला. पण मला आता बेस्ट बाबा व्हायचे वेध लागलेत. त्याचं काय? तो मध्येच म्हणाला. तसं ती लाजून त्याला अजूनच घट्ट बिलगली. चला, लग्नाची थीम तर ठरली, पण अजून बऱ्याच अरेंजमेंट्स बाकी आहेत. आणि त्यामध्ये शिवा सूर्या काही ना काहीतरी फोडणी देणारच. ते पण तुम्हाला नक्की समजेल, पण पुढच्या भागात.